डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। नगर शहरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्यामुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलंय। अवेळी गायब होणारी वीज आणि 2 हंडे शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची वणवण। या नागरी सुविधांच्या प्रश्नांवर प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी बुधवारी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्तानं दिल्ली गेट वेस्टसमोर पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीनं महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन केलं गेलं। प्रशासनातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीमुळे शहराची बकाल अवस्था झाली आहे। या बकाल अवस्थेचं स्वरूप दिल्ली गेटच्या वेशीवर टांगलं गेलं। आंदोलनाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं, तर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून नागरी सुविधांच्या झालेल्या वाताहतीचा निषेध केलाय। पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने आज महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही ऐतिहासिक दिल्ली गेटवर पावीर सूर्यनामा केला। पावीर सूर्यनामा म्हणजे काय की अहमदनगर महापालिका हद्दीमध्ये रस्त्यांची परिस्थिती फार वाईट आहे, अतिशय वाईट आहे। खड्डेच खड्डे, एका माणसाच्या वाट्याला कमीत कमी 1500 खड्डे येतील आणि ही परिस्थिती आज कितीतरी वर्ष चालू आहे। आता ही बदलली पाहिजे परिस्थिती, परंतु ज्या मंडळीला आपण निवडून देतो ती मंडळी त्या बाबतीमध्ये उदासीन आहेत। म्हणजे एकंदरीत लोक मकात्या प्रवृत्तीचे आमदार, खासदार, नगरसेवक आहेत। याच्यामधून हा प्रश्न निर्माण झालेला आहे। पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये पाणी आलं तर आलं, तिसऱ्या दिवशी पाणी रेग्युलर यायला पाहिजे, परंतु 2 तास उशिरा येतं, कधी कधी तिसऱ्या दिवशी येत नाही आणि 5व्या दिवशी येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते। धरणामध्ये तर पाणी मागच्या वर्षी होतं, यंदा देखील आहे, तरी ही परिस्थिती कारण महापालिकेचे अधिकारी आणि ही जी मंडळी आहेत हे पांढरे हत्ती झालेले आणि त्यांचे कर्मचारी इतके उद्धट झालेले, त्यांना काही सुद्धा ऐकायचं नाही, लोकांच्या समस्या ते समजून घेण्याच्या भूमिकेत नाही। लोकांना काय त्रास होतो। आता विजेच्या बाबतीमध्ये वीज आहे, गेली तर 4-4 घंटे 5-5 घंटे जाते। रात्रीच्या वेळेला वीज गेल्यानंतर डास सगळा काही झोपलेल्या लोकांचं पार झोपही खराब करता आणि परिस्थिती त्याच्यामधून डेंगू हजार प्रकारचे आजार त्याच्यातून निर्माण होतात। तर ह्या गोष्टींची सगळं काही हा सूर्य आणि हे काही महापालिका किंवा लोकप्रतिनिधींचं जे काही वर्तन आहे त्याचं एक सूर्यनामा करण्याचा भूमिकेतून आम्ही आज आंदोलन केलं। या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, ॲडव्होकेट सुरेश लगड, अशोक भोसले, रईस शेख, सतीश पापडीजा, अशोक डाके, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हूसुंबे, सलीम मिर्झा, पोपट भोसले, अंतोन गायकवाड, विजय शिरसाट, बाबासाहेब पालवे, ओम कदम यांसह कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट। सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर। तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या। ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 9011 777 128।